श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज मंडळी, आपल्या गाडीची सर्व्हिसिंग होती त्याच्यामुळं जास्त नाही, आपल्या दिंडीपेक्षा 1 किलोमीटर आम्ही पुढे आलो आहे. सर्व्हिसिंग झालेली आहे, ऑइल पलटी, AC फिल्टर पलटी सगळं पलटी करून चकाचक गाडी आपली एकदम सुपर आपली गाडी झालेली आहे दिंडीच्या सेवेकरता. आता आपली दिंडी पण आलेली आहे. बरोबर मी 1 वाजता गाडी सर्व्हिसिंगला गेलतो, 3:30 वाजले दिंडी निघाली, पण आता गाडी जस्ट सर्व्हिस झाली आपली. चला आता दिंडी पकडूया आणि आपण जाऊया. आपली गाडीचं पण काम झालेलं आहे. श्री विठ्ठल. यो काय घेतले टकल्यान टमाटर, तुझं बघू टमाटर. तुम्ही नाही का काकीन टमाटर नाही घेतलं टकल्यान, तू नाही घेतलंस काय? श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव मंडळी. आणि अशा प्रकारे आपण तळेगाव या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आपल्या सालाबाद प्रमाणे इथं भारूड अनेक उपक्रम करून आपले महिला मंडळा हे नाच करत असतात. आणि भारुडी झालं तर भारूड होईल, पण हा ठिकाण आमचा असतो मजा करायचा. खूप आनंद घेत असतो आम्ही. आता तो आनंद तुम्ही बघा. चला आमच्या सुप्रसिद्ध गायक नवी मुंबईच्या पुष्पाताई. हा सोपान देवानी. वाह, इथे काय आणला? आमचे सेकंड कॅमेरा सहाय्यक रामेश्वर बाबा. रामेश्वर बाबा जय हरी. मंडळी मंडळी मंडळी, एक तुमच्याकडून मी क्षमा मागतो. ती क्षमा अशी आहे का आपल्या मोबाईलचा जरा लोचा झालेला आहे. म्हणजे आपला मोबाईल लोणावळ्याला आपला जो शूटिंग मोबाईल होता S22 अल्ट्रा, तो चुकून माझ्या हातातून तो पडला. आणि तो पडल्यामुळं तो स्क्रीन त्याची उडली गेली. आणि त्याच्यामुळं मी आता क्वालिटी कशी येते का माहिती नाही. हा माझा सेकंडरी फोन आहे.
तर त्या सेकंडरी फोनमध्ये कशी क्वालिटी येते आता माहिती नाही, पण जशी असेल तशी गोड माना प्लीज. मंडळी यांचा अजून डिसाइड होत नाही का कोण काय गाणार आहे. हा आता वाटतं फायनल आहे. असं का? असा पण ह्याच्यात कोणाच्याच केसात गजरा नाहीये. हा एक आमच्या मामीच्या गळ्यात आहे, केसात गजरा आहे. अजून आमच्या काकींच्या केसात गजरा आहे. अजून हा आमच्या नानीच्या पण गळ्यात गजरा आहे. हा आमचा पकवाद वादक बघा, जणू काय पंडित भवानी शंकर आदरणीय गुरुजी आहेत आमचे. ते समस्त महाराष्ट्राचे नव्हे तर अख्ख्या भारताच्या बाहेरही जगविख्यात असे पंडित भवानी शंकरजी आदरणीय. पण आज त्या आपल्यात नाही आहेत, पण त्यांचा पखवाज मात्र आपल्या संपूर्ण भारत देशाला आणि इतरही देशांना जे आठवण करून देतात ते म्हणजे आमचे प्रतापराज पाटील नवी मुंबईचे. आणि तशीच काही शैली आपल्याला यांच्यात दिसून येते. शौर्य महाराज. आणि अशा प्रकारे आपला नाश्ता सुद्धा आलेला आहे, वडापाव. वारकरी मंडळी आपल्याला वडापाव घेऊन आलेले आहेत. आता आपण खाली जाऊया. यांचं काय नाचाचं तालतंत्र व्यवस्थित दिसत नाही. हा आता व्यवस्थित आहे जरा. चला अशा प्रकारे आजची मजा बघू. आता भारूड होतंय का नाही ते पाहावं लागेल. आणि मग चला आपले वडेपाव आले खाली. इथं थांबून काय करायचं आता आपल्याला. चला. हा बघा वडापावाला बोलल्यावर कसं तन धावायला लागला. नमस्कार मंडळी. आपल्या विभागातील आदरणीय संजीवजी नाईक हे आपले वारकऱ्यांना भेट देण्यासाठी दरवर्षी स्वतः अंगाने इथे येतात आणि वारकऱ्यांना भेट देतात. ते आलेच आहेत, त्यांची आपण भेट घेऊया, नंतर परत पुढे जाऊया. चला. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण 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 हरी महाराज. त्याला पहिले बरा विनेकरी आणि तुळशीचं करा. पंढरीनाथ भगवान श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गुरुवर्य आदित्यवार महाराज. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. तुळशीवाली वाह. आम्ही क्लास इकडे बघा. आज या ठिकाणी सालाबादाप्रमाणे महाराज हे माझं
आणि आमच्या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांचं 30वं वर्ष आहे. वा वा वा. म्हणजे मी नवी मुंबईचा पहिला महापौर झालो तर आमच्या नंदकुमार म्हात्रे साहेबांनी सांगितले की आपला नवी मुंबई आपले 4-5 दिंडी आहे, आपल्या दिंडीच्या लोकांना जाऊन पुण्याला आळंदीला जाऊन भेटायचं आहे. आज ती परंपरा 30 वर्ष कायम आहे. आम्ही माऊलीला प्रार्थना आहे की जे विचार घेऊन तुम्ही नवी मुंबईवरून चालले की नाही माऊलीचं दर्शन करायला, आपल्या नवी मुंबई शहरासाठी चांगला आशीर्वाद घ्या. आपलं शहर पूर्ण भारतामध्ये नंबर 2चं शहर आहे, महाराष्ट्रात नंबर 1चं शहर. ते 1चं शहर राहिलं पाहिजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, बरोबर नाही? आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद असाच मिळो अशी माऊली चरणी प्रार्थना करतो. नंदकुमार म्हात्रेजी आणि आपले बुवा कोणी हा सोपान बुवा इकडे 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 इकडे. सोपान बुवांनी परंपरा चालू ठेवलेली आहे आणि ती परंपरा चालू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले. तर तुम्ही दिंडीला आले नाही तर एकटे सोपान बुवा जाऊन दिंडी होणार आहे का? त्यांच्या बरोबर तुम्ही सर्व आहात, माता भगिनी सर्व लोक आहेत. त्याच्यामुळे त्या दिंडीला एक आनंद प्राप्त होतो, एक उत्साह प्राप्त होतो. तर अशाच पद्धतीनं सर्वांना काही यावर्षी आमची नानी काही दिसत नाही मला वाटतं. अच्छा, म्हणून नानी दिसली नाही आमची, नाहीतर बरेच लोक दिसतच नाही आलं ना. बरेच मंडळी लग्नाच्यामुळे थोडा गडबड झाली. बऱ्याच दिंडीमध्ये मी आता ही 5वी दिंडी आहे ना आपली, तर त्या बऱ्याच दिंडीमध्ये बरीचशी लोक दिसले नाही मला. तर कोण म्हणते आजारी आहे, कोण म्हणते पाय दुखतोय, थोडस जरा गडबड आहे. परंतु पुन्हा माऊलीचा आशीर्वाद घ्या. आपण सर्वांचा प्रवास सुखाचा हो. जरा प्रवास करताना काळजी घ्या. थोडस गडबड आहे, गाड्या जोरात येतात, काही अडचणी झालेल्या आहेत आणि म्हणून आपण स्वतःची काळजी घ्या. पूर्ण दिंडीकरातले सर्व वारकरी संप्रदाय हा आपला सर्वांची काळजी घ्या. आपल्या सर्वांना पुन्हा प्रवास सुखाचा हो आणि आनंदामध्ये शांततेत पुन्हा आपल्या घरी जायचंय नवी मुंबईला. तर आपला सर्वांचा प्रवास चांगला हो अशी माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. बोला कुंडली समाधी संजीवना तुला माईक वाली शोभते बघ. खेळते आंबे तुझे गोंधळी, खेळते आंबे तुझे गोंधळी, वंदळा हो जगदंबे, मुलतीचं तुझे आंबे, वंदळा हो जगदंबे, मुलतीचं तुझे आंबे. मुकुटामणी पुंडलिक, मुकुटामणी पुंडलिक, राजकमल भैया आमटेस आइए. रामकृष्ण हरी. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. वार करे संत संगे सर्व काळ, पंढरीचा वार करे.
चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी विठ्ठल रखमाय विठोबा रखमाय. हा बसू नये, स्वच्छता ठेवा. जागा मिळवण्याकरता काय अट्टहास करावा लागतो आम्हाला, तो आम्हाला माहिती आहे. चालणाऱ्यांना काहीच कल्पना नसते. दिंडी चालवणं ही साधी गोष्ट नाही, जागा मिळवणं ही साधी गोष्ट नाही बरं का. हात जोडावे लागतात, पाय जोडावे लागतात, त्यांचे पाय धरावे लागतात. आता मी ऋषिकेशला विचारलं की बाबा ते तिथे वॉचमॅन आहेत, त्यांना का नमस्कार केला? हा, त्यांनी नमस्कार करायला पाहिजे ना मला, पण मी त्यांना जाऊन नमस्कार केला का? त्यांच्याकडे आपण राहतो, आपण नम्र झालं पाहिजे. तुम्ही वारीला येता पण तुम्ही विसरून जाता, हा तसं नाही, शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे बरं का. प्रत्येक ठिकाणी नकुल महाराज माझ्याकडून लेटर हेड घेतात आणि मग रिक्वेस्ट करतात. असं अनेक ठिकाणी जेव्हा जागेचा संबंध येतो, जरासा तिथं खंडाळ्याला पाणी आहे की नाही, तर तुमची नुसती दगदग चालली ते जीवाची बरं का. असं नाही, खूप अट्टहास करावा लागतो, खूप साहस करा. एक घर चालवताना किती तुम्हाला त्रास होतो इतक्या दिवस बरं का. चालवण्याकरता हे सर्व महिनाभर त्याचं नियोजन करावं लागतं. म्हणून ऐका, आता इथं स्वच्छता जशी आहे तशीच बाहेर विधी करायची नाही. आणि त्यानंतर हे आपलं ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर चहा पाणी घ्यायचं आहे. चहा पाणी घेतल्यानंतर चपात्या ज्या मावळी भाजतात त्यांना मदत करायची आहे. सर्वांनी गर्दी करायची नाही, थोड्या थोड्या. त्याच्यानंतर वलकट्या काढल्या जातील, आपल्या आपल्या ठिकाणी वलकट्या काढा बरं का, आणि या त्यांना चपात्याला मदत करायला बरं का. त्यानंतर 6:30 वाजता हरिभक्त पारायण ज्ञानराज महाराज यांची कीर्तनाची सेवा होणार आहे, 6:30 ते 7:30. तसंच उद्याची सूचना ऐका, उद्या लवकर उठू नका 3 वाजता. सावकाश निघू आपण, अर्धा तास तुम्हाला जास्त दिला. 6ला निघतो ना, 6:30ला निघू, अंतर कमी आहे, उजेडाने चालू आपण बरं का. मग लवकर 3 वाजता उठू नका, 4-5 वाजले तरी हरकत नाही, पण 6:30ला आपल्याला उद्याला निघायचं, याची सर्वांनी नोंद घ्या बरं का. हा, एक माणूस ज्याला बी कती जाईना ते साऊंड लावायची. मग कती जणांचा हात आहे बिचार, ज्या तो एकटा केरत तेव्हा आपल्याला काही नाही वाटत. समजलं ना आता? काय र त्याच्यात काम करणारी सगळी मोठी महिला ती, तो नाही ना, तर कसं वाटतंय आता काम करायला? करायला पाहिजे आम्हाला. मग तो असल्यावर नाही कामाला हात लावीत. हा, हो. धर्मेश महाराज लवकर या बरा. धर्मेशला सांग लवकर ये. ए बाबा लवकर ये, लवकर ये. काय दशा आले बघ, ते बोर्ड बघ कसे चढले. काय साऊंड लावायचा, काय करायचा, काय समजतच नाही. ये लवकर. श्री विठ्ठल मंडळी, श्री ज्ञानदेव. आणि अशा प्रकारे आज आपल्या दिंडीतल्या महिला आज जरा लवकर पोचल्यामुळं चपात्यांचे काम करत असताना सगळ्या महिला मंडळ बघा, कोण लाटतय, कोण हसतय, कोण हाय करतय, कोण भासतय, कोण मुंडा बनवतय. तू काय करत? ओके. दिंडी मालकीन काय करता? हो काकी काय करता? चपात्या भाकरी खाऊन दमले लोक आता चपात्या करतात. वा वा. आपल्या परिसरातून रोज कोण ना कोण आपल्या परिसरातून जेवण घेऊन येतो आणि रोज भाकरी असतात. तर आज चपात्यांचा बेत बनवलेला आहे आम्ही. वा वा वा. सगळ्यांना चला चला. खायची इच्छा झालेली आहे. नारळवाले, अहो नारळ कसा? नारळ कसा? 10 रुपये नारळ. आणि हार कसे हो? 40 रुपये नारळ. हार 40 रुपये. 40 रुपये हार. 40 रुपये हार. वा वा, लय महाग विकता हो तुम्ही. महाग नाही, स्वस्त विकतो. बाहेर जाऊन बघा किती महाग आहेत हार. गिरायक आला. हारवाली नारवाली आहे विद्या आहे बघ, पाहिजे का? 10 रुपये हार, 40 रुपये. 10 रुपये हार, 40 रुपये. चालेल, हार द्या, नारळ द्या.
तुम्हाला कितीला दिला? नाही, याला गेला 10ला, याला 20ला. मग का लेडीज आणि जेंट्स मध्ये फरक काय करताय? नाही फरक काय तुमचं तुम्हाला नारळ परत मला नको. नारळ घ्या 15ला घ्या 15. सर्वांनी म्हणायचे मोकळ्या डोळे लावून टाळे वाजवा. चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाचा प्रवास आपला झालेला आहे संपूर्ण. आणि आपण कुठे आलेलो आहोत? वस्तीला तळेगाव इंद्रायणी कॉलेज. या कॉलेजमध्ये आपल्याला वस्तीची ठिकाणं आपल्याला भेटलेलं आहे. खरंच अशा कॉलेजमध्ये आपल्याला वस्ती देतील याची कल्पना आपल्याला नसते. पण इकडले भाविक आणि आपले नकुल महाराज वगैरे सगळे जातात, लेटर हेड देतात. काकांनी सांगितलंच आपल्याला तर कशी कशी जागा मिळवावी लागते. तर त्या हिशोबाने आपल्याला ही जागा मिळालेली आहे. दरवर्षी अनेक वर्ष झाले आम्ही इथं येतो. आणि आता आजच्या दिवसाची व्हिडिओ मी इथंच एंड करतो. शुभरात्री. चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव.